ती सांग मरे. Big Tycoon brings to you settlement plot at Dargal near Mopa Airport. Price starts from 15,000 rupees per square meter. सध्या आम्ही मोर्जी तेमवाडा या किनारी भागात आहोत आणि या ठिकाणी मागच्या 1997 सालापासून कासव संवर्धन मोहीम राबवली जाते. यंदाच्या हंगामात तब्बल 50 सागरी कासवाने मिळून 5000 पेक्षा जास्त अंडी घातलेली आहे आणि ही अंडी या तेमवाडा किनारी भागात सुरक्षित ठेवण्यासाठी वन्यजीव विभाग, मरीन लाईन यांच्या मार्फत याला सुरक्षा देण्याचं काम सुरू आहे. 50 सागरी कासवापैकी 8 सागरी कासवांनी यंदा आश्वे, मांद्रे आणि केरी या ठिकाणी 2 सागरी कासवांनी मिळून 50 सागरी कासवांनी अंडी घातलेली आहे आणि या हंगामातील हा फेब्रुवारी महिना आहे आणि फेब्रुवारी महिन्यात ते डिसेंबर पर्यंत तब्बल 50 सागरी कासवांनी विक्रमी सागरी कासव यंदा येऊन या किनारी भागात अंडी घातलेली आहे. एका बाजूने पर्यटन हंगाम सुरू झालेला आहे. पर्यटन किनाऱ्यावरही पर्यटक मोठ्या संख्येने येतात, परंतु विदेशी पर्यटकांची संख्या कुठेतरी घटलेली आहे आणि याला कारणीभूत कोण असेल तर सरकार, नागरिक आणि जे व्यावसायिक आहेत. पर्यटन हंगामात जे व्यावसायिक या ठिकाणी व्यवसाय करतात त्या व्यवसायामार्फत पर्यटन हंगाम सुरू असतो, परंतु खुद्द आपले पंचायत मंत्री, वाहतूक मंत्री माविन गुदिनो यांनी हल्लीच या आपल्या मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टवर ब्लू कॅप टॅक्सी काउंटरचं ओपनिंग करतेवेळी यंदा पर्यटक का घटले याचं कारण देताना विमान सेवा, विजा सेवा, टॅक्सी व्यवसाय आणि हॉटेलचे रेट वाढल्यामुळे पर्यटकांनी पाठ फिरवल्याचा त्यांनी दावा केलेला आहे. या किनारी भागात जर आपण फेरफटका मारला तर विदेशी पर्यटक कुठं आपल्याला दिसत नाही. देशी पर्यटक वीकेंडमध्ये येतात आणि हे पर्यटक येत असताना ही कासव संवर्धन मोहीम देखील यशस्वी होतात. ही मोहीम कशा प्रकारची राबवली जाते या संदर्भात अनेक देश विदेशातील पर्यटक या हंगामी अभ्यास केंद्र ज्या ठिकाणी वन विभागाने उभारलेलं आहे आणि कासव संवर्धन मोहीम चालू आहे त्या ठिकाणी येतात, भेटी देतात, माहिती घेऊन जातात. एका बाजूने ध्वनी प्रदूषणाचा मारा अधूनमधून सुरू आहे, परंतु या ध्वनी प्रदूषणाच्या माऱ्याचा सहन करत यंदा मोठ्या प्रमाणात सागरी कासवांनी येऊन या किनाऱ्यावर अंडी घातलेली आहे आणि ही मोहीम स्थानिक सॅग व्यावसायिक, नागरिक, पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीपणे राबवली जात आहे. या ठिकाणी कासव संवर्धन मोहीम राबवताना जे आपले सॅग व्यावसायिक आहेत त्यांना कसल्याच प्रकारचा भविष्यात त्रास होऊ नये यासाठी आता सरकारने नवीन पॉलिसी करण्याची गरज आहे. कारण पर्यटन म्हटल्यानंतर कुठेतरी थोडी खुशी, थोडा गम, कुठेतरी संगीत रजनी आणि पर्यटकांचे मनोरंजन करण्यासाठी संगीताचे कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर कुठेतरी निर्बंध येतात आणि त्यामुळे पर्यटन हंगामात काही जे पर्यटक देश विदेशातील येतात ते केवळ संगीत ऐकण्यासाठी किंवा त्या पार्ट्यामध्ये सहभागी होण्यासाठी. यामधून स्थानिक व्यावसायिकांनाही कसला त्रास या मोहिमेमुळे होणार नाही यासाठी सरकारने सर्वांना एकत्रित घेऊन ही यशस्वी मोहीम करत असताना त्यातून सुवर्ण मध्य गाठावा आणि सर्वांच्या सोयीनुसार, सर्वांच्या हितकारक निर्णय घेत असताना ही कासव संवर्धन मोहीम अधिक तेजीत कशी होईल यावरही भर देण्याची गरज आहे. वन खात्याचे मंत्री आपले माननीय विश्वजित राणे यांनीही या ठिकाणी लक्ष केंद्रित करून अभ्यास केंद्र केवळ झोपडीमध्ये असतं, त्या ठिकाणी एखाद्या हंगामी स्वरूपाचं परंतु पक्क या ठिकाणी एखादा कॉटेज उभारून या ठिकाणी देश विदेशातील जे पर्यटक येतात त्या पर्यटकांना
या सागरी कासवांचा अभ्यास मिळावा, त्यांची माहिती मिळावी, त्यासाठी प्रयत्न करावेत अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी।